रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रोहित कोकरे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण आज अशा एका ऊसाच्या म्हणजे प्लॉटची यशोगाथा पाहणार आहे की त्याला एक म्हणजे चिमूटवरील रासायनिक खताचा कसलाच वापर नाही, म्हणजे न केलेला प्लॉट आहे. तरी आपण शेतकरी मित्रांकडून ओळखून घ्या. नमस्कार. मी महादेव रामचंद्र कोकरे, पंधरे हनुमानवाडी. मी लागण केल्यापासून लागण तारीख किती? लागण तारीख 5 जुलै 2025. ओके. कांडी लागण आहे का कशी? बेन लागण आहे. म्हणजे 4.5 आणि 2 सरीतलं अंतर किती? 4.5 फुटे आहे. 4.5 बाय 1.5 फूट. 1.5 फूट. हा. ओके. आणि जेव्हा आपण म्हणजे 1 महिन्यानंतर जेव्हा लागण उगवून आली त्याच्यानंतर आपण पहिला डोस ह्याला दिला, ज्ञानशक्ती रूट मॅजिकचे, आणि ड्रिंचिंग केलं. ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ऊसात काय आहे, म्हणजे मला रिझल्ट चांगला आला. एक एवढा ऊस होता, त्यानंतर एवढा ऊस झाला. आणि फुटव्यामध्ये काय बदल? फुटव्यामध्ये बी फुटवे भरपूर निघाले. फुटवे निघाले, काळुकी वाढले, पानाची रुंदी बिंदी चांगली वाढली. आणि ज्यावेळेस आपण ड्रिंचिंग दिलं त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर एक मोठा पाऊस झाला. एवढा पाऊस प्रचंड झाला तरी प्लॉट मध्ये तुम्हाला म्हणजे काय, म्हणजे पाणी साचलं तरी प्लॉट पिवळं पडणे असं काय वेगळं काही नाही. आणि नंतर आपल्याला म्हणजे पावसामुळे आपल्या 2-2.5 महिने परत काही दुसरा डोस देता काय आला नाही. नंतर आपण डायरेक्ट दुसरा डोस म्हणजे 10 ऑक्टोबरला आपण आपलं रामा ॲग्रोटेकचं दमदार प्रोडक्ट ऊस स्पेशल हे दिले. ऊस स्पेशल दिल्यानंतर म्हणजे कांडीमधले अंतर, जाडीत काय तुम्हाला बदल? जाडी, पेरा हा समक्ष बघा ना. हा पेरा आणि जाडी म्हणजे असे पेरा बघा किती. हे जवळजवळ 8 बोट पेरा आहे. 8 पेरा. आणि जाडी पण वाढली. जाडी आणि खालून परत कोंबारे परत येतात. संख्या चांगली वाढली. संख्या चांगली. आणि नंतर आता आपलं तिसरा डोस आपण 15 दिवसापूर्वी बायो समृद्धी आणि रूट मॅजिक हे दिलं आहे. आणि तुम्ही याला काय बाहेरचा काय खर्च केला का? बाकीचं काही नाही, फक्त कोंबड खत घातलं आणि बांधून घेतली. म्हणजे याला रासायनिक एक चिमूट बी टाकलं नाही, पहिल्यापासून टाकलंच नाही. म्हणजे तुम्हाला बाकीची माणसं काय म्हणत होती की रासायनिक घालावं लागलं, ते बरेचसे बनले. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कोंबड खत किंवा शेणखत हे दोन वापरात आम्ही ते कोंबड खत वापरलं. आणि आता काय समाधानकारक आहेत का? भरपूर समाधान आहे. आणि पहिल्यापेक्षा रासायनिक पेक्षा रिझल्ट चांगला आहे. ओके. आणि तुमचा जो आता मोठा ऊस आहे त्यात बी तुम्ही सांगत होता की आपण गौरा गणपतीच्या वेळेस त्याला सोडलं होतं तुम्ही आणि तुम्ही चिकट टेप लावली. त्याच्यात काय तुम्हाला बदल? त्याच्यात आतापर्यंत जवळजवळ 10 कांड्या वाढलेल्या, म्हणजे 2-2.5 महिन्यात 10 कांड्या वाढले. म्हणजे पूर्ण प्लॉट थांबला होता पावसामुळे, पाणी साचलं होतं, पूर्ण थांबलं. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्याच्यात तुमचं उत्पादन नक्की 10 कांड्या वाढल्या 100% वाढणार? ओके. म्हणजे किती 10-15 टनाचा फरक पडू शकतो? आरामके 7-15 टन वाढणार. ओके. शेतकरी मित्रांनो, माझं एक आव्हान आहे की आपण जे रासायनिक खतं टाकून शेती जे बरबाद करतोय किंवा खराब करतोय हे करू नये. जैविक खताचा वापर करून पुढच्या पिढीला आपल्या ते कसे देता येईल चांगल्या पद्धतीने असं केलं पाहिजे. रामा ॲग्रोचं किट जो वापरलं तर आपले भरपूर फायदा आहे त्यात आणि भरपूर हे. मी पण माझ्या शेतीला रामा ॲग्रोचं किट वापरतोय ह्या वर्षीपासून आणि त्याचा रिझल्ट समक्ष बघा. तुम्ही बघू शकता फुटवे, रुंदी, जाडी. म्हणजे एका बेचाड्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मोठे फुटवे. आणि आपण शेतकऱ्याचा बोनस जो समजतो ते वॉटरशूट 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आत्ताच त्याला 5 वॉटरशूट निघलेले आहेत. अजून तरी प्लॉटचे म्हणजे म्हणजे अजून तरी चालू. आत्ताशी प्लॉटला 5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. इथून पुढे आपण म्हणजे आत्ताशी बांधणी झाली आहे. नंतर पण वेळोवेळी ह्याला रामा ॲग्रोटेकचे आपण प्रोडक्ट सोडणारच आहे. त्यावेळेस आपण बघू पुढं काय होतंय. आणि जसं म्हणतात की बाळाचे पाय नाही दिसतात तसंच म्हणजे ऊसाचा रिझल्ट दिसतोय. आणि नक्कीच म्हणजे आमची अशी गॅरंटी, म्हणजे शेतकऱ्यांचा मी अशी गॅरंटी दिली आहे की तुमचं आपण 100% 100 टनाचा ॲव्हरेज आपण काढून देऊ. आणि रामा ॲग्रोटेकच्या साथीने ते नक्कीच पूर्ण होईल असा मला पण विश्वास आहे आणि शेतकऱ्यांना पण विश्वास आहे. तर काय वाटतंय म्हणजे निघू शकतो? आताचे जे कंडिशन शेवटपर्यंत आम्ही वापरले तर 100% म्हणजे 100 टन 100%च निघणार. हे तर आताच खात्री देतोय मी. म्हणजे दिसतोय तसं प्लॉटची जाडी, कॅनोपी, पेऱ्यातलं अंतर. इथून पुढे आपण या प्लॉटची वेळोवेळी आपण व्हिडिओ पाहणार. पहिलं शूट आहे
ह्याच्यानंतर आपण हे जे एक अजून 2 महिन्यानंतर आपण बघणार आहे पेऱ्यातलं अंतर कांड्याची जाडी कसं होतं आहे आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस बी आपण ह्याचं शूट करणार आहे. वेळच्या वेळी जसे शूट होतील तसं कळेलच या प्लॉटची काय ग्रोथ आहे, डोस काय झाले. आत्तापर्यंत फक्त खालून 3 डोस झाले आणि वरून एक फवारणी झालेली आहे आणि तिसरा डोस एक 10 दिवसापूर्वी दिलेला आहे आणि आता कोंबड खत टाकून बांधणी केलेली आहे ऊसाची. तर आपण पाहू शकतो पुढं कसं हे होईल ते. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.